की खूप छान जागा आहे ती. त्या दोघांच्या बरोबर आम्ही गेलो होतो, है ना. ही गाडी घेतल्यावरती पहिल्यांदा गेलो. ते जपता येत नसेल, त्याचं जर का पावित्र्य राखता येत नसेल ना, तर ऍटलिस्ट असंच नाव वगैरे लिहिण्याची. त्याने ही म्हणालात की माझा पण व्हिडिओ काढा, मला पण, मी हा व्हिडिओ युट्यूबला टाकणार आहे काय आता. Welcome to Nisha Lifestyle Vlog and it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. तुम्हाला थंबनेल बघून आता कळालंच असेल की आम्ही दोघं आता कुठे निघालो होते. तर आम्ही निघालोय आता चार भिंतीला निघालो आम्ही दोघं पण. आणि तिथं भयानक थंडी असते, वारं भरपूर असतंय, त्यामुळं मी तरी जॅकेट घातलंय माझं. त्यांना काय थंडी वाजत नाही ना, गरमच होत असते. त्यामुळं असं आम्ही दोघं पण तयार झालो आहोत, साधं सिंपल असं. तर तुम्हाला पण दाखवते कसं आम्ही कुठून जातो, काय करतो ते. तर चला तुम्ही पण आमच्यासोबत. ही आमची गाडी. पाऊस थांबला आता बऱ्यापैकी. गाडी खरं भयानक घाण झाली. आता निघालोय आम्ही दोघं पण. आणि इतका छान व्ह्यू दिसतो ना तिथून, सगळं पूर्ण सातारा दिसते. म्हणजे पहिलं ती प्लेस आम्ही एक्सप्लोर केलेली जेव्हा आम्ही साताऱ्यात पहिल्यांदा आलो तेव्हा, है ना. ते पहिलं ठिकाण आम्ही बघितलं होतं की जे वैभव भाऊजी आणि अंतरा त्या दोघांच्या बरोबर आम्ही गेलो होतो, है ना. ही गाडी घेतल्यावरती पहिल्यांदा गेलो होतो. हा, ही गाडी घेतली ना तेव्हाच आम्ही गेलो होतो. त्यांनी दाखवलं होतं आम्हाला की हे इथं असं चार भिंती आहेत. आम्ही म्हटलं चार भिंती म्हणजे काय, म्हणजे कळालंच नाही की चार भिंत म्हणजे काय. पण तिथं गेल्यावर कळालं की खूप छान जागा आहे ती, छान वाटते. वारं तर इतकं असते ना, भयानक वारं असते तिथं. आणि ते ना अगदी अजिंक्यतारा किल्ला आहे ना, त्याच्या अगदी पायथ्याशीच येतो तो, त्यामुळं छान वाटतंय. सगळंच दिसतंय तिथून बऱ्यापैकी. आणि आता इथूनच जायला लागते बघा, आता दाखवते मी तुम्हाला. इथूनच यायचं पण आणि इथूनच जायचं पण, असं सुरू रस्ता करायला झाला. हा, पलीकडं ना ह्याच्या रस्ता करायला सुरू आहे. त्यामुळे येणं जाणं ह्या एका रोडनं सुरू आहे. त्यातच 4 व्हीलर, त्यातच 2 व्हीलर असं झालंय. हे काय दिसतंय ना तिथं. इथून ना उजव्या साईडला राजवाड्याला जातोय आपण, आणि डाव्या साईडला गेलं ना इथं वर की मग चार भिंतीला जातोय. पूर्ण हा उंचवटा आहे. आणि हा कासचा रोड आहे. इकडं हा राजवाड्याला जातोय. हा आहे चार भिंतीचा रोड. एकदम असं उंच आहे, खूपच उंचवट आहे. आणि सगळी घरे बघा ना, ती केवढी उंचावर आहेत. आजूबाजूला इथं आहे पण सुरू नाहीये. पाणीपुरीच आहे हा असा आजूबाजूचा परिसर आहे. आणि इथून वर जायला लागते. असे स्टेप्स आहेत, पायऱ्या पण चांगल्या आहेत. पाण्याची टाकी ना, अशा आहेत पायऱ्या. तर ही आहे एंट्रन्स चार भिंतीची. हे बघा ती कमान आहे मागे, आणि सगळं असं दिसतंय का तुम्हाला. ऍक्च्युली ते मागं सगळं धुकं आहे. आणि तो आहे मागं आहे ना, तो अजिंक्यतारा. दाखवते मी तुम्हाला. इथं असं बसायला कट्टे वगैरे आहेत, आणि इथं डायरेक्ट असं खाली जाते. थोडंसं सांभाळून बसायला लागतं. आणि सगळी खाली अशी घर आहेत. हा जो दिसतो ना पूर्ण सातारा आहे, हा पूर्ण. हा इकडे खाली राजवाडा रोड आहे, आपण तिथून वरती आलो. तिथून आलो. ते काय ते दिसतं ना किती छान.
इथं असे स्मारक आहेत, बघू शकताय तुम्ही. इथं माहिती पण दिली आहे त्याची. परिसर पण आजूबाजूचा एकदम स्वच्छ आहे. तिथून तो झेंडा आहे ना, झेंडा दिसतो, पवई नाका आहे आणि इथून पण यायला जागा आहे वाटतं. पण इथं काय काय असं लिहिलंय, हे इथं लिहिलंय, तिथं लिहिलंय, तिथंच तर पूर्ण भिंतीवर लिहिलंय, तिथं लिहिलंय. आपल्याला जर का ते जपता येत नसेल, त्याचं जर का पावित्र्य राखता येत नसेल ना, तर ॲटलिस्ट हे असं तरी लिहायचं नाही ना. आपण फक्त यायचं, बसायचं आणि मग जायचं. हे एवढंच दिसते, बाकी काय नाही. पूर्ण स्वच्छ आहे अगदी परिसर वगैरे, त्यामुळे बाकीचं काय नाही. मला हेच तेवढं जरा वाटलं. आणि ही थोडी जागा आहे तुमचं नाव वगैरे लिहिण्याची. नाव लिहायचं तर वहीत लिहा ना, इतकं जागा नाही आहे ही. हा जो रोड दिसतोय ना, हा समोरचा रोड, तर तिथं तो राजवाड्याचा रोड आहे. बघा, ही पोरं इथं मला भेटलीत आणि ही म्हणाल्यात की माझा पण व्हिडिओ काढा, मला पण घ्या व्हिडिओत. बघा बघा, ह्यांना बघा आधी, ह्यांना आधी बघा. इथं ना आता ती मुलं तुम्हाला मी दाखवलीत ना, तर ती आली होती की तुम्ही आम्हाला पण घ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबला टाकणार आहे काय. तर म्हटलं या, तुम्हाला पण घेते. मग ते नाव विचारत होते चॅनलचं, तुमच्या चॅनलचं नाव काय. आणि म्हटलं लवकर आणि टाका, हा काय ब्लॉग, आम्ही येणार आहे ब्लॉगमध्ये. वारं पण भरपूर आहे इथं आणि थंडी पण तेवढीच वाजायला लागली आता, त्यामुळे मी जॅकेट घातलं, ते एक बरं झालं. पाऊस पण आहे, बारीक बारीक येतोय, पण ठीक आहे तेवढं. हा जो दिसतोय ना, हा अजिंक्य तारा आहे. हा असा पूर्ण दिसतो बघा, असं अजिंक्य तारा किल्ला. वातावरण पण मस्त आहे, खूप छान आहे. माणसं पण आहेत तेवढीच, लहान मुलं पण आहेत तेवढी. सगळे येतात संध्याकाळची फिरायला, सकाळची फिरायला येतात. वरती किल्ल्यावरती जाणार पण तेवढेच आहेत. छान आहे वातावरण. तिथं पण गर्दी असते भरपूर, कारण का आता जरा असा पाऊस असल्यामुळे लोक जरा कमी आहेत, पण संध्याकाळची भरपूर गर्दी असते इथं. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, आम्ही असं बोलत असतोय आणि असं म्हणजे कुणाला पण वाटतं ही अशी का बघायला लागल्यात, कॅमेऱ्यात बघून कधी बोलायला लागल्यात, फोन कधी पकडलाय. हां, पण मी आज एक गोष्ट ऑब्झर्व केली की म्हणजे एवढी माणसं होती खरं, म्हणजे मी बोलले व्यवस्थित, नाहीतर मला असं कम्फर्टेबल नाही वाटत. असं कॉन्शियस होते मी लगेच, माझ्याकडे कोणतरी बघते, आता कसं बोलू, असं नाही झालं आज. इट्स अ गुड साईन. हळूहळू. आणि इथं ना इतकं छान दृश्य आहे ते, म्हणजे माझा कॅमेरा तेवढं ते टिपू शकत नाही ॲक्च्युली, तेवढा जस्टिस देत नाही माझा कॅमेरा त्या पूर्ण दृश्याला. पण डोळ्यांना जे बघण्यात जे समाधान आहे ना, ते एक नंबर आहे, एक नंबर. मला पण कंटाळा आला तर आम्ही इथंच येतो, एकदम माइंड रिफ्रेश होतं. आणि हे काय कुठं लांब नाही आहे किंवा काय नाही, सिटीत एकदम जवळ आहे, सिटीत जवळ आहे, लांब जायची गरज नाही, काय नाही. अगदी कधी वाटलं ना बाबा, म्हणजे लो फील झालं, कधी काय झालं तर एकतर आमचं टेरेस ठरलेलं असते की नाहीतर मग सरळ मग इथे येऊन बसायचं, निवांत तासभर बसायचं आणि मग जायचं, असं करतं. चला, ही जातानाचं शूट आहे. इथं पाण्याची टाकी आहे, हे पाणी कासवरून आणले साताऱ्यासाठी. तू बघून चल. आता आलोय आम्ही, गाडीमध्ये बसलोय, पाऊस सुरू झालाय, जोरदार पाऊस सुरू झाला. जसं आम्ही गाडीमध्ये आत आलो तसा पाऊस चालू झाला, ते पाऊस सुरू, ते पण धो पाऊस सुरू झाला. म्हणजे प्रत्येक वेळेला ना नेचर पण आमची साथ देतो, होय ना.
समर्थ तर कायम असतातच सोबत आमच्या, पण त्यांच्यामुळं नेचर पण इतकी साथ देते की शूटिंग वगैरे सगळं व्यवस्थित होतोय. काही कॅमेरा नाही भिजत, काही कुठं म्हणजे मेस नाही होत कुठल्या गोष्टींचा. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. तर हा ब्लॉग तुम्हाला जर का आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर भेटूया उद्या पुन्हा एका छानशा नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.